दंड, खटला व शिक्षा हे एक प्रोव्हिजन आहे याच्या पानावरती दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे, फॉर एक्झाम्पल असुरक्षित अन्न जर असेल, आरोग्यास हानिकारक जे ठरलेलं, तर मृत्यू झाला तर 7 वर्षापेक्षा कमी नाही व आजन्म कारावासापर्यंत एवढी सजा त्याच्यामध्ये आहे आणि 10 लाख रुपये दंड. हे अनसेफ फूड. आता अनसेफ फूडची डेफिनेशन मी आता थोडक्यात तुम्हाला सांगितली. अस्वच्छता आली तर अनसेफ फूड येऊ शकतं. दुसरं, गंभीर दुखापत झाली, इंजरी झाली तर 6 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाखापर्यंतचा दंड आहे. गंभीर नसलेली दुखापत झाल्यास 1 वर्षापर्यंतचा कारावास आणि 3 लाखपर्यंतचा दंड आहे. दुखापत न झाल्यास 3 महिन्यापर्यंतचा कारावास व 3 लाख रुपयापर्यंतचा दंड आहे. त्याचबरोबर आता जो एक मुद्दा आला आहे की अधिकाऱ्यांचं काय, तर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास ज्याला FSO म्हणतो, जो बेसिक ऑथॉरिटी आहे, अडथळा अथवा त्याची तोतयागिरी कुणी केली तर त्या 3 महिन्यापर्यंतचा कारावास आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड हे त्याच्यामधलं प्रोव्हिजन आहे. हे तुम्हाला कारावासाच्या बाबतीत सांगितले. फक्त दंडनीय अपराधाच्या बाबतीत काय, दिशाभूल करणारी जाहिरात, आता खोटा दावा 10 लाखापर्यंत दंड. वैध परवान्याशिवाय व्यवसाय करणे 10 लाखापर्यंत, विदाऊट लायसन्स 10 लाख रुपयाचा दंड. अवमानक म्हणजे सबस्टँडर्ड अन्न उत्पादन, साठवण, विक्री अथवा सेवा 5 लाख रुपयाचा दंड. चुकीचे नामकरण असलेले, ज्याला मिसलेबलिंग म्हणतो, ते 3 लाख रुपयापर्यंतचा दंड. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन न करणे 2 लाखापर्यंतचा दंड. अन्नाची अस्वच्छ अथवा अनारोग्यकारक प्रक्रिया व तयारी 1 लाखापर्यंतचा दंड. आता हे कायद्यात आहे, रेग्युलेशन्समध्ये आहेत. कदाचित इम्प्लिमेंटेशन एवढं स्ट्रिक्टली झाले